मी खेळाडूच्या पाठीशी सदैव उभा आहे. विजयबाबू चोरडिया यांचे प्रतिपादन. खेळाडूची प्रगती व्हावी यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यासाठी मी खेळाडूच्या सदैव पाठीशी उभा आहे. खेळाडूंना कुठल्याही क्षेत्रात मदतीची आवश्यकता भासल्यास निसंकोचपणे माझ्याकडे यावे, असे प्रतिपादन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांनी केले. ते खैरगाव भेदी येथील नेट स्पोर्टिंग क्लब खैरगाव भेदीच्या वतीने आयोजित कबड्डी सामन्याच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. एक दिवसीय सामन्याच्या अध्यक्षस्थानी सराटी गट ग्रामपंचायतचे सरपंच तुळशीराम कुमरे होते. पत्रकार भगिनी तातडताई मानवाधिकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ धांजेवारजी, येथील आमचे भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रशांतजी नांदे, माझ्यासोबत आलेले माझे सहकारी जयप्रकाशजी वर्मा, अशोक सिंगजी, मुसिम भाऊ आणि सुनील भाऊ, तसेच बजरंग दलचे जिल्हा संयोजक सन्माननीय विशालजी दुधबळे आणि मयूरजी गोयनका, आपण इथं सर्व या क्षेत्रातून आलेले सर्व मारेगावाचे युवा खेळाडू, आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. हा माझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा विषय आहे. वाढदिवस अनेक साजरे होतात आणि सतत मी पाहतोय या गेल्या 4-5 वर्षात जेव्हा केव्हा माझा वाढदिवस येते तर आपण एकाच दिवसात 4 तारखेलाच प्रत्येकाला वेळ तर देऊ नाही शकत. तरी पण सर्वांच्या प्रेमापोटी जवळपास माझा वाढदिवस या संपूर्ण वनी विधानसभा क्षेत्रामध्ये 10 ते 12 दिवस सेलिब्रेट होत असते. प्रत्येक ठिकाणी गावोगावी लोकांचं हे प्रेम माझ्यावर आहे, हे आशीर्वाद माझ्यावर आहे. मी त्यांचं सदैव ऋणी असणार आहे आणि हे सर्व जर आपण कमवलेलं आहे तर फक्त आपल्या वडीलधारी मंडळाचे मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा, त्यांचा आशीर्वाद आमची आणि आपल्या जीवनात आपल्या चालण्याची जी शैली आहे, आपलं कुठले काम आपण करायला पाहिजे, कुठले नाही करायला पाहिजे, कुठलं पाऊल आपण उचलायला पाहिजे, जे पाऊल आपण उचलू, छोट्यात छोटं काम करणं ते समाजाच्या छोट्यात छोट्या घटकाला काही ना काही त्याचा फायदा व्हायला पाहिजे, असंच पाऊल. अन्यथा आपण शांत बसणे योग्य असते. हे सर्व वेळोवेळी माझ्या सर्व जे सहकारी आहे ते मला मार्गदर्शन करून मला जीवनाच्या माझ्या वाटचालीत मला सुखरूप आणि चांगल्या कामासाठी प्रेरणा देऊन सतत मला पुढं चालवतात. त्याच्यामुळं आज हा मानसन्मान आणि सर्वांचं तुमचं प्रेम माझ्यावर आहे आणि मी माझ्या जीवनात सदस्य ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो आहे की सतत मला एवढाच आशीर्वाद दे की मी जीवनात सतत चांगले कामं जनसामान्यांसाठी, जनहितासाठी सतत करत राहील आणि वेळोवेळी जेव्हा केव्हा माझ्याकडून जे काही प्रयत्न असेल, माझी जे सामर्थ्यता असेल, तशीच जीवनात माझ्या संधी मिळेल, मी समाज उपयोगी, आपल्या खेळाडू उपयोगी व इतर सर्व घटकांसाठी जे काही माझ्याकडून होईल, माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी करण्याचा प्रयत्नशील राहील आणि सदैव अग्रेसर राहील. एवढंच सांगून मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक खूप अभिनंदन करतो आणि विशेष धन्यवाद करतो की आपण इतक्या सुंदररित्या या आयोजन करून माझ्या वाढदिवसाचा आपण इथं साजरा करत आहे. त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करून माझ्या शब्दांना विराम देतो.